आज आपण अशा क्रिकेटपटूबद्दल बोलणार आहोत की तो जर आजच्या काळात हयात असता, आजच्या काळात तो तरुण असता, तर त्याने बुमरा बरोबर आघाडीला गोलंदाजी टाकली असती, त्याच वेगाने टाकली असती, त्याच इफेक्टिव्हनेसनी टाकली असती, तशाच विकेट्स काढल्या असत्या, तसंच फलंदाजांना पळवलं असतं. पण त्या बुमराला त्याच्याकडे पाहताना माडाचं झाड हे आंब्याच्या झाडाकडे पाहिलं ना तसं पाहायला लागलं असतं. कारण त्या वेगवान गोलंदाजाची उंची फक्त 5 फूट 4 इंच होती. 5 फूट 4 इंच उंचीचे वेगवान गोलंदाज अलीकडे सापडत नाहीत, पण तो तसा होता. त्याचं नाव होतं रमाकांत देसाई. नमस्कार मित्रांनो, मी द्वारकानाथ संजगिरी तुमचं क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी ह्या स्टोरी टेलच्या कार्यक्रमात स्वागत करतो. काही माणसं अशी असतात ना की जी चुकीच्या काळी जन्माला येतात. म्हणजे आजच्या काळात जर ते जन्माला आले असते तर त्यांची किती मोठी भरभराट झाली असती हे आपल्याला जाणवतं. असा एक अभागी क्रिकेटपटू म्हणजे रमाकांत देसाई. रमाकांत देसाई हा त्याच्या काळामध्ये वेगवान गोलंदाज होता. पण आज विचार करा की रमाकांत देसाई जर आजच्या काळात जन्माला आला असता आणि आजच्या काळात खेळला असता तर आपल्याकडे आज 5 वेगवान गोलंदाज असतात. आजच्या जमान्यामध्ये भारतीय संघासाठी 3 ते 4 वेगवान गोलंदाज खेळतात. परदेशात जर दौरा असेल तर 4 वेगवान गोलंदाज खेळतात. त्यावेळेला 3-4 गोलंदाज बाहेर सुद्धा बसलेले असतात. आतला एखादा गोलंदाज जर इंजर्ड झाला तर त्याची जागा बाहेर बसलेला गोलंदाज घेतो आणि तो सुद्धा परफॉर्मन्स देतो. याचा अर्थ असा होतो की जवळपास चांगल्या दर्जाचे वेगवान गोलंदाज. Sample complete. Ready to continue?